नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 24 आणि 25 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आजच्या व्हिडिओकडे वळण्याआधी सगळ्यांना रक्षाबंधनाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आता रिझल्ट संपलेले आहे, त्यामुळे रोज कुठल्या कंपन्यांचे रिझल्ट आहेत, त्या शेअरवर काय परिणाम होईल हे बघण्याचं काम संपलं आहे. आता अख्ख्या मार्केटचे रिझल्ट बघून त्या दृष्टीने रिॲक्शन्स येतील किंवा रेटिंग बदलेल, तर त्या रेटिंगनुसार सुद्धा रिॲक्शन दिसेल. त्याचप्रमाणे पुष्कळ याचं एक्स डिव्हिडंड, एक्स बायबॅक, एक्स बोनस हे सगळं ऑगस्टमध्ये होईल. त्यानुसारही आपल्याला मार्केटकडे लक्ष द्यायचं आहे. ग्लोबल क्लू काही खराब नाही आहेत. सगळेजण अमेरिकन फेड हे सप्टेंबरमध्ये रेट कट करेल का अशी एक त्यांना आशा वाटते, पण खात्री देता येत नाही आहे. म्हणून ते जॅक्सन होलच्या मीटिंगकडे लक्ष देत आहेत. शुक्रवारी फेड चेअरमॅन पॉवेल यांचं जॅक्सन होल इथे भाषण आहे. तर त्या भाषणामध्ये रेट कट होईल का या अपेक्षेने सगळेजण लक्ष देत आहेत. खात्री अशी वाटत नाही आहे, पण पुष्कळांना आशा आहे की सप्टेंबरपासून रेट कट सुरू होईल. त्यामुळे सोन्याचा दर मात्र वाढलेला आहे. क्रूड कमी झाला आहे. 79.20च्या आसपास क्रूड आहे, पण सोनं वाढलं आहे. हिंदुस्थान झिंकचा जो OFS सुरू आहे, आज रिटेलर्ससाठी हा OFS आहे 1.95% ॲडिशनल इक्विटी ग्रीन शू ऑप्शन या सदरात आज विकली जाणार आहे. भारतीय सेना 6,500 कोटीचं भारतीय सेनेने टेंडर काढलं आहे. त्यामुळे भारत फोर्ज, लार्सन टुब्रो या शेअरकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे बंगलोर, ठाणे, पुणे इथे मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी सँक्शन अमाऊंट करण्यात आली आहे. म्हणून BEML, टिटागढ वॅगन, सिमेन्स अशा शेअरकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि बागडोगरा आणि बिहार दोन्हीकडे एअरपोर्टसाठी रक्कम सँक्शन करण्यात आली आहे. म्हणून GMR आणि कल्पतरू या शेअरकडे लक्ष द्या. DCXला 107 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. 107 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. त्याचप्रमाणे कॅप्लिन पॉईंटच्या गुमिरीपोळी फॅसिलिटीला ब्राझील रेग्युलेटरनी त्याची तपासणी केली होती, तर त्याला 0 ऑब्झर्वेशन सर्टिफिकेट दिलं गेलं आहे. ज्युबिलंट फार्मोवाचा जो आर्म आहे, ज्युबिलंट बायोसिस, ही ज्युबिलंट बायोसिस पिरे फायबर लॅबमध्ये 80% स्टेक घेणार आहे. आणि हा स्टेक 4.4 बिलियन युरोला घेतला जाणार आहे. विंडफॉल टॅक्स 4,600 होता, तो आता 2,100 प्रत्येक टनाला एवढा कमी करण्यात आला आहे. जीनस पॉवरच्या
सबसिडियरीला 3 लेटर ऑफ अवॉर्ड मिळाली आहे. ही लेटर ऑफ अवॉर्ड 2,925 कोटींची आहेत. एस्कॉट्स कोबुटा ही ग्रीनफील्ड फॅसिलिटीसाठी इंडस्ट्रीयल लँड म्हणजेच औद्योगिक जमीन खरेदी करणार आहे. UP सरकारला त्यांनी तसं पत्र दिलं आहे. 4,500 कोटी रुपये गुंतवणार आहे एस्कॉट्स. त्यातून 10,000 रुपये रेव्हेन्यू मिळेल अशी अपेक्षा आहे आणि 14,000 नोकऱ्या त्यातून निर्माण होतील असं त्यांचं म्हणणं आहे. ओरिएंट टेक्नॉलॉजी लिमिटेडचा IPO 21 ऑगस्टला ओपन होऊन 23 ऑगस्टला बंद होईल. याचा प्राईस बँड 195 ते 206 आहे आणि मिनिमम लॉट 72 शेअरचा आहे. 214.76 कोटी एवढा हा IPO आहे. 120 कोटीचा फ्रेश इश्यू आहे. 94.76 कोटीचा OFS आहे. 28 ऑगस्टला लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. याची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. जुलै 1997ला स्थापन झालेली ही कंपनी आहे. IT सोल्युशन्स प्रोव्हाइड करते. FY24साठी त्यांना प्रॉफिट 41.45 कोटी झाले. त्यांचं उत्पन्न 606 कोटी रुपये आहे आणि त्यांचं मार्जिन 6.87% आहे. IPOची रक्कम ऑफिस आणि इक्विपमेंट्स खरेदी करण्यासाठी वापरली जाणार आहे. दुसरा इंटर आर्च बिल्डिंग प्रॉडक्ट्स लिमिटेड हा 600 कोटींचा IPO येणार आहे. फ्रेश इश्यू 200 कोटीचा आणि 400 कोटीचा OFS आहे. 19 ऑगस्टला हा ओपन होऊन म्हणजे आज ओपन होईल आणि 21 ऑगस्टला बंद होईल. याचा प्राईस बँड 850 ते 900 एवढा आहे. मिनिमम लॉट 16 शेअरचा आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. 26 ऑगस्टला याचं लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. 1983मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आहे. तुर्की प्री इंजिनिअरिंग स्टील कन्स्ट्रक्शन सोल्युशन प्रोव्हाइड करते ही कंपनी. डिझायनिंग, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑन साईट प्रोजेक्ट्स ही कंपनी करते. कंपनीचे 4 प्लांट आहेत. FY24साठी पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 86.26 कोटी तर त्यांचं उत्पन्न 1,306 कोटी आहे. आणि या IPOमधून जे पैसे मिळतील ते भांडवली गुंतवणूक आणि वर्किंग कॅपिटलसाठी खर्च केले जाणार आहेत. आज कुठले शेअर तेजीत तर कुठले शेअर मंदीत राहतील ते तुम्ही वॉच लिस्टला ठेवू शकता. तेजीतले आधी शेअर बघूया. BEML, टिटागर वॅगन, जीनस पॉवर, विप्रो, व्होल्टासचं बऱ्याच जणांनी टार्गेट वाढवलं आहे म्हणून दिलं आहे. श्रीराम फायनान्स, हायटेक पाईप, ONGC, सूरज इस्टेट, HCL टेक, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट, फोर्टिज हेल्थकेअर. नंतर विंडफॉल टॅक्स कमी केला आहे म्हणून ONGC ऑइल इंडिया, स्टार हेल्थ, NBCC, फर्स्ट क्राय. झोमॅटोचं टार्गेट 320 आलं आहे म्हणून झोमॅटो, क्रिस्टल इंटिग्रेटेड, अजमेरा रिॲलिटी हिचं T2T मधून रोलिंग सेगमेंटमध्ये जाते आहे. GMR इन्फ्रा,
UTI AMC, Restaurant Brand, Escorts Kubota, Caplin Point, Siemens, DCX, सेनको गोल्ड, बाटा आणि ओरिएंट सिमेंट. मंदीमध्ये मात्र युनायटेड ब्रिव्हरीज यांना GSTची ॲडिशनल नोटीस मिळाली आहे. मारुतीला जे आत्ता बजेटमध्ये टॅक्सेशन आलं आहे त्याच्यामध्ये इंडेक्सेशन बेनिफिट मिळणार नाही आहे, म्हणून 880 कोटी रुपयाची प्रोव्हिजन करावी लागेल, म्हणून कदाचित मारुती मंदीत राहू शकेल. एवढे 2च शेअर मंदीत दिले. बहुतेक शेअरमध्ये तेजीत असणारे शेअर मी दिले. तेजीत असणारे दिलेत कारण त्यांनी नुकसान कमी होतं, पण मंदीत राहणार नाहीत शेअर असा काही त्याचा अर्थ घेऊ नका. पण बघूया आज मार्केट कसं चालतंय ते. 9:15 वाजता आपल्याला खरं दर्शन मिळेल. नमस्ते.